तर आता वाक्य आहे बघा, तो इंग्लिशचं पुस्तक वाचत होता. तो इंग्लिशचं पुस्तक वाचत होता. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? He was reading English book. ही वॉज रीडिंग अ इंग्लिश बुक. ही वॉज रीडिंग अ इंग्लिश बुक म्हणजे तो इंग्लिशचं पुस्तक वाचत होता. ओके. मी आत्ताच त्याच्याकडे जातो. मी आत्ताच त्याच्याकडे जातो. हाऊ कॅन वी से दॅट? मी आत्ताच त्याच्याकडे जातो. मी आत्ताच त्याच्याकडे जातो. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणा? आपण कधीतरी म्हणत असतो, मी त्याच्याकडे आत्ताच जातो. आपल्याला किंवा काय आणायचं असेल किंवा काय मागायचं असेल किंवा त्याला भेटायचं असेल तर आपण म्हणतो आपण I can go towards him now. आय कॅन गो टू हिम नाव. तर बघा, नाव आय गो टू हिम असं म्हटलं तरी चालतं. नाव आय गो टू हिम. मी त्याच्याकडे आता जातो. सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स. जातो शेवटी तो ती ते लागला, सिंपल पास्ट असतो. नाव आय गो टू हिम. नाव आय गो टू हिम म्हणजे मी त्याच्याकडे आता जातो. नाव आय गो टू हिम म्हणजे मी त्याच्याकडे आता जातो. ओके. तो तुझा मित्र आहे का? तो तुझा मित्र आहे का? हाऊ कॅन वी से दॅट? He is your friend. प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर अगोदर घ्यायचं. इज ही युअर फ्रेंड? इज ही युअर फ्रेंड? तो तुझा मित्र आहे का? इज ही युअर फ्रेंड? तो तुझा मित्र आहे का? ओके. ओके. त्या पुस्तकावर कुणी लिहिलं आहे? त्या पुस्तकावर कुणी लिहिलं आहे? कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? Who wrote on this? Who write on this book? हू राईट ऑन दिस बुक म्हटलं तरी चालतं किंवा हू रोट ऑन दिस बुक म्हटलं तरी चालतं. सिंपल पास्ट मध्ये घेतलं तरी चालतं, प्रेझेंट मध्ये घेतलं. त्या पुस्तकावर कोणी लिहिलंय? आता जर लिहिलं असेल तर हू रोट, हू राईट ऑन दिस बुक, ह्या पुस्तकावर कोणी लिहिलं आहे? आणि ह्या पुस्तकावर कुणी लिहिलं होतं? हू रोट ऑन दिस बुक. ह्या पुस्तकावर कुणी लिहिलं होतं? हू रोट ऑन दिस बुक. त्या पुस्तकावर कुणी लिहिलं होतं? बरोबर आहे. ओके. तर सेंटेन्स मेकिंग तुम्हाला ऍज इट इज वाक्य बनवता आले पाहिजे. पुढचं वाक्य घ्या. मी काल त्याच्या घरी होतो. मी काल त्याच्या घरी होतो. मी काल त्याच्या घरी होतो. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? मी काल त्याच्या घरी होतो कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? मी काल त्याच्या घरी होतो. मी काल त्याच्या घरी होतो इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करणार आपण? कसं म्हणणार आपण? हाऊ कॅन वी से दॅट? Yesterday I was at his home. ते म्हटलं तरी चालतं, पण ऍट हिज होम म्हणण्यापेक्षा Yesterday I was. येस्टरडे आय वॉज ऍट हिज होम म्हटलं तरी चालतं. मी काल त्याच्या घरी होतो. किंवा असं म्हटलं तरी चालतं, येस्टरडे आय वॉज हिज होम. येस्टरडे आय वॉज हिज होम. मी त्याच्या घरी होतो बोलण्यामध्ये. आणि ऍट हिज होम म्हटलं तरी चालतं, मी घरी होतो. ओके. तो मला कधीच बोलत नाही. तो मला कधीच बोलत नाही. त्याच्यासाठी आपण बोलत असतो कधी, तो मला कधीच बोलत नाही. आपण कधी कधी म्हणतो असं मित्र, तो मला कधीच बोलत नाही. हाऊ कॅन वी से दॅट इन He इंग्लिश? never speak me anytime. एनी टाइम म्हणायची गरजच नाही. ही नेवर स्पीक मी म्हटलं तरी चालतं. एनी टाइमचा अर्थ होतो कोणत्याही वेळेला तो बोलत नाही असं नाही म्हणायचं आपलं. तो मला कधीच बोलत नाही. ही नेवर स्पीक टू मी.
नेवर मध्ये सगळं आलं. ही नेवर स्पीक टू मी म्हणजे तो मला कधीच बोलत नाही. ओके, ही नेवर स्पीक टू मी म्हणजे तो मला कधीच बोलत नाही. ओके. लक्षात ठेवायचं. आता पुढचं वाक्य आहे बघा, काका काल बस स्टॉपवर होते. काका काल बस स्टॉपवर होते. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? ते आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आपण कधी सांगतो तुम्हाला, काका काल बस स्टॉपवर होते. काका काल बस स्टॉपवर होते. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? बनवा, फास्ट बनवा. बनवता आलं पाहिजे, क्रिएट करता आलं पाहिजे. आपल्याला ते ट्रान्सलेट करता आलं Yesterday, पाहिजे. yesterday अंकल Kaka was at bus. अंकल म्हणायचं. येस्टरडे अंकल वॉज ॲट बस स्टॉप. येस्टरडे अंकल वॉज ॲट बस स्टॉप. येस्टरडे अंकल वॉज ॲट बस स्टॉप. काल काका बस स्टँडवर होते. ओके, लक्षात ठेवायचं. आता थोडस डिफिकल्ट वाक्य आहे. नॉट अ डिफिकल्ट, पण थोडस तुम्हाला थोडस जोर द्यायचं आहे वाक्यावर. ओके. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी शाळेत जात 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 होतो किंवा जात असे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा शाळेत जात असे. एक वाक्य म्हणायचं तुम्हाला, पहिलं वाक्य म्हणायचं सिंपल पास्ट आणि दुसरं म्हणायचं पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये. किंवा मी तेव्हा शाळेत जात जात असे किंवा जात होतो. मी तेव्हा शाळेत जात होतो. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्स इन इंग्लिश? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी शाळेत जात होतो. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी शाळेत जात होतो. मेक द सेंटेन्स इन सिंपल पास्ट अँड पास्ट कंटिन्यू टेन्स. ओके. मी इथं काही ग्रुपवर टाकवलं आहे, ते तुम्ही वाचलंय की नाही काय माहित नाही, पण ग्रुपवर मी टाकलं आहे. ओके, एक बोर्डवर लिहिलं होतं मी. अशा टाईपचं सेंटेन्स आहे, पण ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. कसं म्हणणार आपण? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी शाळेत जात होतो. सोपं साधं वाक्य आहे. वेन आय वॉज अ चाइल्ड. वेन आय वॉज अ चाइल्ड, जेव्हा मी लहान होतो. चाइल्ड म्हणजे लहान. वेन आय वॉज अ चाइल्ड, दॅट टाइम आय वॉज गोइंग टू स्कूल. दॅट टाइम आय वॉज गोइंग टू स्कूल म्हणजे त्यावेळेला मी शाळेत जात होतो. ओके. आता एक वाक्य घेतो. एक मुलगा बोलत होता आणि दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता. एक मुलगा बोलत होता आणि दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता. आता वेनचा वगैरे काही वापर करायचा नाही, सिंपल साधं वाक्य आहे. एक मुलगा बोलत होता, दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्स इन इंग्लिश? हाऊ वी कन्वर्ट द सेंटेन्स इन इंग्लिश? हे आपण सेंटेन्स कसं म्हणणार की एक मुलगा बोलत होता, दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता. एक मुलगा बोलत होता, दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता. दोन्ही क्रिया एका टायमाला चालू आहेत. मग एक आहे पास्ट कंटिन्यू टेन्स, दुसरी पण आहे पास्ट कंटिन्यू टेन्स. मग पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये आपण हे वाक्य कसं म्हणणार? जोडायचंय, तुम्हाला वाक्य जोडायचं आहे. यू कॅन मेक द सेंटेन्स किंवा यू कॅन फ्रेम द सेंटेन्स इन पास्ट कंटिन्यू टेन्स. हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? कोण बनवलं हे वाक्य? एक मुलगा बोलत होता, दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता.
कसं म्हणणार आपण, सांगा बरं. ओके, सोपं आहे, लय सोपं. अ बॉय वॉज स्पीकिंग. अ बॉय वॉज स्पीकिंग. अ बॉयचा अर्थ एक मुलगा. अ बॉय वॉज स्पीकिंग, एक मुलगा बोलत होता. आणि अनादर बॉय वॉज क्लॅपिंग. अनादर बॉय वॉज क्लॅपिंग, दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता. अ बॉय वॉज स्पीकिंग, अनादर बॉय वॉज क्लॅपिंग. अ बॉय वॉज स्पीकिंग, एक मुलगा बोलत होता. आणि अनादर बॉय म्हणजे दुसरा मुलगा वॉज क्लॅपिंग, तो टाळ्या वाजत होता. ओके, यू कॅन मेक द सेंटेन्स. तुम्ही बोला आता हे वाक्य. अ बॉय वॉज स्पीकिंग, अनादर बॉय वॉज क्लॅपिंग. You can make the sentence. You can say the sentence. How you can say the sentence? बोला बरं फास्ट मध्ये, आपल्या दुसरे वाक्य घ्यायचे परत फास्ट मध्ये. थोडेसे नवीन डेफिनेट आपण आता थोडस बदल करत चालू सेंटेन्स मध्ये. ओके, हु कॅन मेक द सेंटेन्स. हे सेंटेन्स कोण बनवेल? बनवा बनवा. कसं म्हणाल तुम्ही? हाऊ यू कॅन से, तुम्ही हे कसं म्हणणार? हाऊ यू कॅन से, तुम्ही हे कसं म्हणणार? अ बॉय वॉज स्पीकिंग, अनदर बॉय वॉज क्लॅपिंग. एक मुलगा बोलत होता, दुसरा मुलगा टाळ्या वाजत होता. बघा, अ बॉय वॉज स्पीकिंग, अनदर बॉय वॉज क्लॅपिंग. ओके, चला नेक्स्ट वाक्य का पुढचं. ओके, मी तुला उद्या भेटेल. हाऊ कॅन वी से दॅट? मी तुला उद्या भेटेल. मी तुला I उद्या will भेटेल. meet you tomorrow. हा, आय विल मीट यू टुमॉरो. मी उद्याच्याला ह्या टायमाला चित्रपट पाहत असेल. मी उद्याच्याला ह्या टायमाला चित्रपट पाहत असेल. मी उद्याच्याला ह्या टायमाला चित्रपट पाहत असेल. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्स इन इंग्लिश? हे आपण इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करणार? सिंपल वाक्य आहे, फ्युचर कंटिन्युटीचा वापर करायचा तुम्हाला. कारण की भविष्यात घडणारी क्रिया ही आज आपण सांगत आहोत, कारण की भविष्यात ती चालू असेल. ती फ्युचर कंटिन्युटेन्स सांगितली जाते. मग कसं म्हणणार आपण वाक्य? उद्याच्याला ह्या वेळेला मी चित्रपट पाहत असेल. टुमॉरो आय विल बी वॉचिंग अ मूवी दिस टाइम. टुमॉरो आय विल बी वॉचिंग अ मूवी दिस टाइम. उद्याच्याला ह्या वेळेला मी चित्रपट पाहत असेल. टुमॉरो आय विल बी वॉचिंग अ मूवी दिस टाइम. उद्याच्याला ह्या वेळेला मी चित्रपट पाहत असेल. किंवा त्याला आपण दुसऱ्या प्रकारे म्हणतो, आय विल बी वॉचिंग अ मूवी टुमॉरो दिस टाइम. आय विल बी वॉचिंग अ मूवी टुमॉरो दिस टाइम. उद्याच्याला ह्या वेळेला मी मूवी पाहत असेल. यू कॅन से. तुम्ही म्हणा बोलण्याने इंग्लिश इम्प्रूव्ह होते. यू कॅन क्रिएट द सेंटेन्स. बोला, जितके प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. ओके, आता पुढचं वाक्य घ्या. तो कालपासून हे पुस्तक वाचत आहे. पासून शब्द आल्यानंतर तुम्हाला काय यूज करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे. तो कालपासून हे पुस्तक वाचत आहे. तो कालपासून हे पुस्तक वाचत आहे. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करणार? हाऊ वी कॅन बिकम द सेंटेन्स इन इंग्लिश? चला बरं फास्ट मध्ये कोण सांगतो? तो कालपासून हे पुस्तक वाचत आहे. We read this book since yesterday.
ओके, सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यामध्ये वाक्य आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं हॅज बीन, हॅव बीनचा वापर करायचा आहे. तिथं थोडीशी मिस्टेक आहे. हॅव बीन किंवा हॅज बीनचा वापर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा आहे. कोण बनवतं बरं हे वाक्य? He has been reading a book since yesterday. व्हेरी गुड, फार छान. ही हॅज बीन रिडिंग अ बुक सिन्स येस्टरडे. ही हॅज बीन रिडिंग अ बुक सिन्स येस्टरडे म्हणजे तो कालपासून हे पुस्तक वाचत आहे. ही हॅज बीन रिडिंग धिस बुक सिन्स येस्टरडे. ही हॅज बीन रिडिंग धिस बुक सिन्स येस्टरडे. तो कालपासून हे पुस्तक वाचत आहे. माझा पेन तू कुठे ठेवलास? माझा पेन तू कुठे ठेवलास? आपण म्हणत असो, माझा पेन तू कुठे ठेवलास? माझे पुस्तक कुठे ठेवलास? माझी वही कुठे ठेवलीस? ओके, मग हे आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? Where do you put my pen? हा, वेर यू पुट माय पेन म्हटलं तर चालतं. वेर यू पुट माय पेन. वेर यू पुट माय पेन, तू माझा पेन कुठे ठेवलास? किंवा वेर यू कीप माय पेन. कीपचा अर्थ पण ठेवला होता. वेर यू कीप माय पेन म्हणजे माझा पेन तू कुठे ठेवलास? ओके, आता जनरल वाक्य घेऊया, फास्ट मध्ये सांगा आता, जे आपले झालेले वाक्य आहेत. ओके, कुणीतरी माझ्यासमोर हॉकी खेळत आहे. कुणीतरी माझ्यासमोर हॉकी खेळत आहे. कुणीतरी माझ्यासमोर हॉकी खेळत आहे. फास्ट मध्ये सांगायचे, क्विक मध्ये. आता उत्तर द्या फास्ट मध्ये. झालेले वाक्य ते. Someone is playing hockey in front of me. हा, समवन इज प्लेइंग हॉकी इन फ्रंट ऑफ मी. व्हेरी गुड. समवन इज प्लेइंग हॉकी इन फ्रंट ऑफ मी. ओके, इकडे ये, माझ्याजवळ बस. बस इकडे ये, माझ्याजवळ बस. हाऊ कॅन वी से दॅट? Come here, sit nearby me. हा, कम हिअर सिट नियर बाय मी. हे पुस्तक मोठ्याने वाच. Read this हे book पुस्तक loudly. Loudly. हा हा, रीड दिस बुक लाऊडली. रीड दिस बुक लाऊडली. मोठ्याने हसू नको. Don't loudly laugh. डोंट लाफ लाऊडली म्हणायचं. डोंट लाफ लाऊडली. मोठ्याने हसू नको. डोंट लाफ लाऊडली. ओके, तू कोणतं पुस्तक वाचत आहेस? Which book Which do book you do you read? विच बुक डू यू रीड? तू काल कुठे होतास? Yesterday. Where are you? Where were you yesterday? हा, वेअर Where वर were यू you येस्टरडे. yesterday? बरोबर आहे. वेअर वर यू येस्टरडे म्हणजे काल तू कुठे होतास? लक्षात ठेवायचं, वेअर वर यू येस्टरडे. ओके, लवकर घरी ये. लवकर घरी ये कसं म्हणणार आपण? लवकर घरी ये. Come fast to home. कम फास्ट ॲट होम. No. ओके, यू कम फास्ट ॲट होम म्हणजे तू लवकर घरी ये. यू कम फास्ट ॲट होम. ओके, सध्या तू काय करत आहेस? What are you doing now? व्हॉट आर यू डुईंग नाऊ? तू सध्या कुठे आहेस? Where are you now? वेअर आर यू नाऊ? तुझ्याजवळ काय आहे? What do you have? व्हॉट डू यू हॅव? ओके, तुझ्याजवळ एखादी पाण्याची बॉटल आहे का? Do you have any water bottle? हा, डू यू हॅव एनी वॉटर बॉटल? बरोबर आहे. डू यू हॅव एनी वॉटर बॉटल? ओके,
तुला यायला उशीर का झाला? तुला यायला उशीर का झाला? Why do you come late? वाय डू यू कम लेट? व्हेरी गुड. वाय डू यू कम लेट म्हणजे तुला यायला उशीर का झाला? ओके. कुणीतरी दरवाजा ठोठावत आहे. हे तर पाठ झाला असेल तुमच्या. कुणीतरी दरवाजा Someone ठोठावत is आहे. knocking a door. Someone is knocking the door. Someone is knocking on the door. ओके. तुझा आवडता कलर कोणता आहे? Favorite color. विच कलर डू यू लाईक? तुझा आवडता कलर कोणता आहे? विच कलर डू यू लाईक? तुला तो कलर का आवडतो? Why do you like that color? वाय डू यू लाईक दॅट कलर? व्हेरी गुड. वाय डू यू लाईक दॅट कलर? तुला तो कलर का आवडतो? वाय डू यू लाईक दॅट कलर म्हणजे तुला ते कलर का आवडतो? ठीक. तुझ्याजवळ किती पुस्तके आहेत? How many books do you have? हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव? तू किती पुस्तके वाचली आहेस? How many books do you read? How many books do you read? हाऊ मेनी बुक्स डू यू रीड? ओके. मला तुझा ऍड्रेस सांग. Tell me your address. Tell me your address. ओके. मला तुझा करेक्ट ऍड्रेस सांग. Tell me Tell your me your correct current address. address. टेल मी युअर करेक्ट ऍड्रेस. ओके. माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. Bring me a glass of water for me. हा, ब्रिंग मी Bring ग्लास me. वॉटर फॉर मी. ओके. आई स्वयंपाक करत आहे. Mom is cooking a food. Mother is cooking a मदर food. इज कुकिंग अ फूड. मदर इज कुकिंग अ फूड. ओके. ओके. मदर इज कुकिंग अ फूड. राम ग्राउंडवर खेळत आहे. Ram is playing. Ram is playing on the ground. हा, राम इज On the ground. राम इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. आणि मी सध्या रस्त्याने चालत आहे. Now I am walking on the road. हा, नाव आय एम वॉकिंग ऑन द रोड. ओके. व्हेरी नाईस. छान प्रकारे ओके सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे, वाक्य बनवलेले आहेत.